इचलकरंजीमध्ये सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीचा घोळ आहे। अद्याप कुठल्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नाहीये। इच्छुक उमेदवारांची धाकधूक त्यामुळे वाढली आहे। उमेदवारी अर्जासाठी त्यांना धावपळ करावी लागणार आहे। तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार आहे। भाजप 36, शिवसेना 30 तर राष्ट्रवादीला 15 जागा निश्चित झालेल्या आहेत। पण दुसरीकडे मात्र कोल्हापूर जिल्ह्यामधलीच इचलकरंजी ही महानगरपालिका आहे जी यंदा पहिल्यांदाच इथे निवडणूक होते। तेथे मात्र सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावासंदर्भात गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळे एकाही पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर झालेली नाही। आज शेवटचा दिवस आहे। भाजपनं उमेदवार यादी जाहीर न करता एबी फॉर्म वाटलेले आहेत। उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे। फोडाफोडी होऊ नये यासाठी उमेदवारांची नावं गोपनीय ठेवण्यावर भर दिला जातोय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, काय नेमकं घडतंय इचलकरंजीमध्ये? खरं तर महापौर पहिल्यांदा विराजमान होणार आहे, सर्वांनाच अपेक्षा आहे। इच्छुकांची धाकधूक तिथे वाढलेली दिसते। आपण पाहतो की इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात प्रवेश मिळावा यासाठी इच्छुकांची मोठी जी फिल्डिंग आहे ती या ठिकाणी दिसून येते। एकूणच आपण पाहतो की खूप मोठी लिस्ट जी आहे ती इच्छुकांमध्ये दिसून येते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपच्या उमेदवारी यादीमध्ये पहिल्यापासून सुरुवातीला घोळ दिसून आलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पहिली यादी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी रद्द केली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून या उमेदवार यादीवर स्वतः काम केलेलं आणि त्याचबरोबर उमेदवार निश्चित केले। तरी देखील आपण पाहतो की भाजपच्या वतीनं उमेदवार यादी प्रसिद्ध करणं रोखण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की अधिकृत यादी न काढता एक एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला बोलून त्या ठिकाणी एबी फॉर्म दिला जातोय। याचं कारण स्पष्ट आहे, कारण आपण पाहतो की इच्छुक खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि बंड होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं। कारण आपण पाहतो की दुसरीकडे इचलकरंजी शहरात भाजपा महायुतीच्या विरोधात या ठिकाणी शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून तिसरी आघाडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी आहे, मंच आहे, हे सर्वजण त्या ठिकाणी तयार आहेत। त्यामुळं भाजपमधला नाराज किंवा महायुतीमधील नाराज उमेदवार ऐता त्यांना मिळू शकतो, त्यामुळं ही काळजी घेतली जात आहे। निश्चित त्यामुळे तिथे काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अवघे काही तास आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरलेले आहेत, त्यामुळे या घडामोडीकडे सुद्धा निश्चितच लक्ष असेल। धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।